ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाच्या महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिहार निवडणुकीमध्ये एक फॅक्टर महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांच्या प्रचाराचा सुद्धा एनडीएला खूप मोठा फायदा झाल्याचं दिसतंय, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवरती प्रभाव दिसतोय। बिहारमधील 61 मतदारसंघांपैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जिल्ह्यांमध्ये काही मतदारसंघात प्रचार केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली घेतलेल्या होत्या। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी, महाराष्ट्राचे दोन चेहरे, एक देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही सुद्धा प्रचारासाठी गेलेला होतात। महाराष्ट्रातल्या या भाजपच्या नेत्यांनी बिहारचा कोणता अंडरकरंट पाहिला, ज्याच्यावर तुम्ही फोकस केलात आणि ज्याचा आपल्याला आता परिणाम दिसतोय की त्या जागांवरती एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत? नाही, महाराष्ट्राचे नेते जेव्हा बिहारमध्ये प्रचारासाठी जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्राकडे बघण्याचा बिहारचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे की महाराष्ट्राने जो विकास करून दाखवला, तर महाराष्ट्राचे नेते हे फक्त जातीय राजकारण करत नाही, खोट्या आश्वासनाचं राजकारण करत नाही, तर त्यांचं आचरण कृती ही विकासाच्या दिशेने जाते, यावर मात्र बिहारच्या लोकांचा विश्वास। नंबर 2, महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल एक आपुलकी आहे की आज बिहारच्या अनेक लोकांना महाराष्ट्राने या अगोदर जी काही इथं रोजगाराची संधी दिली त्याच्याही संदर्भात त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे एक धन्यवादाची भावना आहे। पण बिहारमध्ये गेल्यावर त्यांच्याकडून आपणही काही गोष्टी शिकू शकतो की बिहारचा व्यक्ती हा कष्ट करणारा आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की मागच्या 25 ते 35 वर्षात एकाही शेतकऱ्यांनी बिहारमध्ये आत्महत्या केली नाही। म्हणजे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, पण एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही। तर याचं कारण काय, या संदर्भातही आपण खरं तर काही गोष्टी त्यांच्याकडून समजून घेतल्या पाहिजे की त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि त्यामध्ये ज्या काही नैसर्गिक व्यवस्था आहे सरकारच्या वतीने नाही, त्यातून एकही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही। म्हणजे मी लोकांकडून घेतल्यावर मुद्दाम गुगलवर जाऊन पुन्हा सर्च केलं की हे खरं बोलताय की नाही, तर मला वाटतं की या काही गोष्टी, आता त्यांच्याकडे क्षेत्रफळ खूपच कमी आहे, 94,000 स्क्वेअर किलोमीटर त्यांचं क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या आत्ताची जर 2025 ची आपण अंदाजित धरली तर तीही 13 कोटी आहे। म्हणजे आमच्या तुम्ही आता शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केलात आणि याच शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी यांनी अनेक प्रयत्न केले। म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की दारिद्र्य आहे बिहारमध्ये, तर गरिबांच्या घरी जाऊन जेवण केलं होतं, मखाण्याची शेती पाहिली होती, तलावात उतरून मासेमारी वगैरे करताना सुद्धा ते दिसले होते। पण या सगळ्याचा सुद्धा काहीही परिणाम दिसला नाही। काँग्रेसची तर खूप मोठी पिछेहाट बिहारमध्ये झाली। काय कारण यामागचं तुम्हाला वाटतं? नाही, आपण लहानपणापासून